तर पोलिसांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। वेदांत छाबरिया, रितेश भदाडे, आकाश सालमवर गुन्हा दाखल झालाय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावे ही धमकी दिली होती। चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल झालाय। नागपुरातल्या जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे। माननीय पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांच्या नावाने पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली की मैं उनके साथ बात करूंगा, आप प्रोग्राम बंद नहीं कर सकते। परंतु आपण त्याच्यानंतर तो प्रोग्राम बंद देखील केला आणि आपण त्याच्यामध्ये FIR देखील दाखल केलेली आहे। ते FIR मध्ये आपण BNS अनुषंगाने 293, 221 आणि 223 हे सेक्शन आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार देखील आपण 33(1)W3, 131 आणि 135 म्हणजे आपण जे त्यांना परवानगी दिली होती त्यातील अटी आणि शर्तींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। त्यासोबतच जे शासकीय अधिकारी तिथे होते त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून देखील त्यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याबद्दल तक्रार आपल्याला मिळालेली आहे। त्यानुसार देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत।